2026 ना हे वर्ष स्पेशल आहे. कारण या वर्षी जेवढे परीक्षांवर प्रश्न उठलेत ना तेवढे रिअरली कधी उठले असतील. नीटचा एवढा मोठा पेपर मॅनेज झाला किंवा लीक झाला, तुम्ही त्याला म्हणा, ती सीबीआयच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन त्याचं चालू आहे आणि आरोपी पण पकडले गेलेत. त्याच्यानंतर MHT-CET मध्ये या वर्षी बऱ्याच जणांनी आवाज उठवला. असा दाट संशय आहे, देर इज अ हेवी डाऊट, की MHT-CET मध्ये असे कॅन्डिडेट्स आलेले आहेत की जे एलिजिबल नाही आहेत. अगदी ज्यांना 10th 12th ला काहीच मार्क्स नाही असे कॅन्डिडेट्स आहेत, ज्यांना जेई मध्ये सुद्धा पर्सेंटाईल नाही आहेत असे कॅन्डिडेट्स आहेत. त्या रिलेटेड आपण आवाज उचलला, सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, बट कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला सीईटी सेलकडनं मिळाला नाही आणि जस्ट प्रोसिजर तशीच चालू आहे. मी विचार केला की सीईटी आणि नीट हे तर झालं, पण मग जेई सुद्धा, इज देअर अ पॉसिबिलिटी की जेई मध्ये पण अशा गोष्टी होत असतील? अशी पॉसिबिलिटी आहे का की जेईच्या एक्झाम मध्ये पण असे कॅन्डिडेट्स एंटर करत असतील समहाऊ, ज्यांची एलिजिबिलिटी नाहीये किंवा ज्यांना काही येत नाही किंवा जे फ्रॉड करून येतात? इज देअर अ पॉसिबिलिटी? या व्हिडिओचं जे टायटल आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. दॅट इज अ गंभीर प्रश्न. मी आरोप करत नाहीये, आय एम जस्ट पुटिंग सम डेटा बिफोर यू. हे तर आपल्याला मिळून बघावं लागेल, गव्हर्नमेंटला पण याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. नॉट ओनली गव्हर्नमेंट, सीबीआय हॅज टू इन्व्हेस्टिगेट धिस टू चेक की खरंच असं होतंय का जेई मध्ये. लेट अस सी. मला काय म्हणायचंय, थोडासा बॅकग्राऊंड देतो मी तुम्हाला की जेई मध्ये पेपर लीक्स हे फर्स्ट टाइम आहेत का? म्हणजे जेई मध्ये इरेग्युलॅरिटी जी काही आहे ही फर्स्ट टाइम आहे की याच्या पहिले पण असं झाले? सो एक रशियन हॅकरची न्यूज आहे बघा. हे 2021 आहे. 2021 म्हणजे साधारण 5 वर्ष आधी रशियन हॅकरनी काय केलेलं की सिस्टम्स जे असतात ना, ज्या सिस्टम्स असतात, आता जे एक सॉफ्टवेअर असेल, काहीतरी सॉफ्टवेअर असेल, ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जेई आपली एक्झाम कंडक्ट करते, करेक्ट, ऑल ओव्हर इंडिया जे काही त्यांचे शिफ्ट वाईज क्वेश्चन पेपर्स असतात. तर ह्यांनी काय केलं, आता हे स्वतः सीबीआयनी सांगितलंय कोर्टला. हा इंडियन एक्सप्रेसचा आर्टिकल आहे, त्याच्यामधून मी हे क्लिप केले. सीबीआय काय म्हणते की रशियन हॅकर हेल्प्ड ओव्हर 800 स्टुडंट्स इन जेई एक्झाम. म्हणजे त्यांनी हॅक केले ते पीसीज आणि त्यांनी सिस्टम हॅक केली आणि 800 पेक्षा जास्त कॅन्डिडेट्सला त्यांनी मदत केली असं सीबीआयने सांगितलं. यानंतर सीबीआयने या कॅन्डिडेट्सवर पण कारवाई केली. बऱ्याच जणांचे रिझल्ट्स पण होल्ड करण्यात आले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक न्यूज आहे की 2021 ला काय काय झालं हे थोडं आपण वाचू. द सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अनकवर्ड अ मेजर स्कॅम ड्युरिंग 2021 जेई मेन सेशन 4 where private entities notably affinity education private limited, कुठली संस्था असेल ती, कुठले तरी हे असेल, त्यांनी हा स्कॅम केला होता. चार्ज कॅन्डिडेट 12 to 15 लाख. जे MHT-CET मध्ये आरोप होतोय ना 12 ते 15 लाख, तो रेट मे बी त्यांनी इथून इन्स्पिरेशन इथून असेल त्याचं. 12 ते 15 लाख चार्ज केले आणि गॅरंटेड ऍडमिशन इनटू टॉप नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे NITs. ठीक आहे. मोडस ऑपरेंडी कसं केलं हे त्यांनी, कसं केलं, ऑपरेटिव्स हॅक्ड इनटू, हॅक केलं, सिस्टम हॅक केली. जसं तो रशियन हॅकर आहे, रशियन हॅकरला सीबीआयने अरेस्ट पण केलं होतं. ठीक आहे. सो ते रशियन हॅकरच्या मार्फत म्हणजे इंटरनॅशनल हॅकर्सचा यूज केला. ऑर कोल्युडेड विथ स्पेसिफिक एक्झाम सेंटर्स. कोल्युडेड म्हणजे काय, असे काही एक्झाम सेंटर्स त्यांना मॅनेज करण्यात आलं. ठीक आहे. आता हे जे आहे हे न्यूजचा रिपोर्ट आहे, आय कॅन कोट दॅट, राईट. त्यांना मॅनेज करण्यात आलं आणि मॅनेज करून मग जे काही कॅन्डिडेट्स असतील त्यांचे मग स्कोर्स वगैरे वाढवण्यात आले. पेपर सॉल्व्हर्स असू शकतात, देअर कॅन बी सो मेनी थिंग्स. ठीक आहे. विथ अ स्पेसिफिक एक्झाम सेंटर्स टू गेन रिमोट ऍक्सेस टू कॅन्डिडेट्स कॉम्प्युटर टर्मिनल्स. कॉम्प्युटरचे टर्मिनल सुद्धा रिमोट ऍक्सेस घेता आला त्यांना. ड्युरिंग द लाईव्ह कॉम्प्युटर बेस्ड किंवा सीबीटी एक्झाम, ड्युरिंग लाईव्ह सीबीटी एक्झाम अलाउइंग एक्सटर्नल सॉल्व्हर्स. येस, सीईटी मध्ये पण आहे ना, देर इज अ पॉसिबिलिटी की हे सॉल्व्हर्सचा वापर करण्यात आला. आता इथं सीईटीच्या एक्झामला रशियन हॅकरला यांना पे करावं लागलं. यांना तर जगाच्या नकाशावर रशिया कुठे हे पण माहित नसेल. ठीक आहे. पण आता हे जर रशियन हॅकरला जर का कधी पे करावं लागलं तर तेवढी त्यांची मला वाटत नाही कॅपॅसिटी आहे, तेवढी रीच आहे. सो हे हॅक वगैरे झालं असेल याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. सीईटीच्या केसमध्ये देअर कॅन बी अ प्रोबॅबिलिटी की हा मोडस ऑपरेंडी वापरला गेला असू शकतो सॉल्व्हर्सच्या मदतीने. जो आपल्याला डाऊट आहे ना
की पहिले ते कॅन्डिडेट्स कसे आले, पहिल्या कॅन्डिडेट्स जे आहेत ते 10वी-12वी कुठेच परफॉर्म केलं नाही, जेईला परफॉर्म केलं आणि डायरेक्ट सीईटीला परफॉर्म केलं. तर ते हा एक मोडस ऑपरेंडी आहे. सो हे असं 2021ला पण झाले. हे प्रश्न कसा आहे ना, की ज्या ऑनलाईन एक्झाम्स आहेत त्याला कसं कॉम्प्रोमाइज करण्यात येतं, हा सिस्टमिक इश्यू आहे. आता हा सिस्टमिक इश्यू आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर इंटरनॅशनल अँगल, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक सिंडिकेट आहे रशियन नॅशनल, त्याचं नाव पण दिलंय मिखेल शॅरगिन म्हणून. तर त्यांनी ते त्याचे जे हॅकिंगचं जे काही नॉलेज आहे तर ते हॅक करून त्या सगळ्या गोष्टी केल्या. सो हा 2021चा रिपोर्ट सांगितला मी तुम्हाला. आता हा 2026ला पण झालाय का, हा प्रश्न आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी डेटा दाखवेल. अगेन वी विल स्पीक विथ डेटा की इफ देर इज अ अँगल, कारण आता आहे ना, आता हा महाराष्ट्र पुरता प्रश्न नाही. नाउ दिस हॅज लाईक नॅशनल लेवल इम्प्लिकेशन्स, कारण आपल्या ऑनलाईन एक्झाम्स कशा कंडक्ट होतात आणि वी नीड टू रिअली आस्क हार्ड क्वेश्चन्स. आपल्याला याचे उत्तर पाहिजेत. जे कोणी परीक्षा आहेत, जे बॉडीज आहेत ते एक्झाम कंडक्ट करतायत, वी नीड आन्सर, बिकॉज इंडियामध्ये जेई नीट याच्याशिवाय दुसरं काही चालत नाही. दिस इज द मेन स्ट्रीम एक्झामिनेशन. जर 2-3 फील्ड्स बघितल्या ना, त्याच्यापैकी मेडिकल आणि इंजिनिअरिंग यावरच सगळ्या फॅमिलीजचं जे आहे ते स्वप्न म्हणा किंवा जे काही करिअर आहे, ओव्हरऑल इकॉनॉमी पण फॉर दॅट मॅटर त्याच्यावर डिपेंड करते. राईट. नाउ लेट अस गो टू द डेटा. काय आपल्याकडे यावेळेस डेटा पॉइंट काय, तर डेटा पॉइंट अगेन ऑफिशियलच असेल, है ना. ऑफिशियल डेटा पॉइंट आहे. आणि काय डेटा पॉइंट आहे, सो अगेन आय एम व्हेरी थँकफुल फॉर स्टेट सीईटी. बघा, सीईटी सेलचं जितकं मी अभिनंदन करावं ना तितकं कमी. मागच्या वेळेस तो डेटा अनालिसिस करता आला, कुणामुळे करता आला, सीईटी सेलमुळे करता आला. मी आंध्र प्रदेश बघितलं, तामिळनाडू बघितलं, कर्नाटका बघितलं, त्यांचे सीईटी सेल्स जे आहेत ना तर ते डेटा रिलीज करत नाही. सो सीईटीनी डेटा रिलीज केलाय, सीईटी सेलनी एमएचटी सीईटीचा पण डेटा रिलीज केलाय. सो माझं असं म्हणणं आहे की सीईटी सेलवर आरोप नाहीच आहे. मी कधीच बोललो नाही की सीईटी सेलनी हे केले किंवा कोणीच बोललो नाही आमच्यापैकी. आमचं असं म्हणणं आहे की कोणीतरी खाली बसलेले लोक आहेत, जे सेंट्रल म्हणजे जे सेंट्रल बॉडी आहे ना त्याचे जे सब सेंटर्स आहेत ते मॅनेज करतात. बघू आपण. तो आता इकडे जर तुम्ही बघितलं, लेट अस कम बॅक टू द रँक 1. बघा रँक 1. आता हे काय, हे आहे महाराष्ट्राची जेईची मेरिट लिस्ट. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जणांनी जेई दिली किंवा मे बी जे ऑल ओव्हर इंडिया कोटामधून येतील ना, ज्यांना अप्लाय करायचं असेल, तर त्यासाठी सीईटीनी जेईचा पण डेटा रिलीज केलाय की जेई मध्ये किती पर्सेंट आहे आणि पर्सेंटाईल आहे, आणि त्याच पद्धतीने मग तुमचे 10th आणि 12th आणि सगळं सीईटी दिली की नाही हे पण डेटा आहे. सो तुम्हाला आता पॉझिटिव्ह कोरिलेशन दाखवतो. जे आधी दाखवलं ते पुन्हा दाखवतो की द कॅन्डिडेट विच इज ब्रिलियंट इन जेई हॅज अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी टू बी ब्रिलियंट इन क्लास 12th ऑल्सो, सीईटी ऑल्सो, एसएससी ऑल्सो. ठीक आहे. असं मी म्हणत नाही की ज्याला एसएससीला 10वीला 95% पडले ते जेई टॉप करेल, असं मी म्हणत नाही. माझा पॉईंट हा आहे की 10वीला 60% पडणारा विद्यार्थी, 12वीला 50% पडणारा विद्यार्थी, सीईटीला एकदम कमी पर्सेंटाईल पडणारा विद्यार्थी अचानकपणे जेई मध्ये चमत्कार करू शकत नाही किंवा त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी होऊन जाते. आणि हे जे बॅकग्राऊंड आहे सॉल्व्हर्सचं वगैरे, हे जे तुम्हाला मी न्यूज आर्टिकल सांगितलं त्याच्यानंतर खूप जास्त अर्जन्सी बनते टू इन्व्हेस्टिगेट दिस. सो फर्दर आपण जर बघितलं तर नाव यू जस्ट सी द डेटा. पर्सेंटाईल बघा 99.99 आहे जेई मध्ये, फॅन्टॅस्टिक, फर्स्ट रँक आहे महाराष्ट्रामधून. ठीक आहे. आणि ते सीईटीचा पर्सेंटाईल बघा 99.97. व्हॉट ए गुड पॉझिटिव्ह कोरिलेशन. खूप चांगलं कोरिलेशन आहे. सीईटी मध्ये पण विद्यार्थी असेल टॉप केले आणि जेईला पण टॉप केले. आपण थोडं इकडे येऊ, थोडंच आपण इकडे आलो. लेटेस्ट गो टू द एचएससी पीसीएम. 12वीला पीसीएम ला किती आहे, 97 मार्क्स आहे. किती आहे, 97. अच्छा, 10वीला किती आहे, 98.33. मॅथ्सला तर 99 आहे. हे जर तुम्ही बघाल ना तुम्हाला इथे लक्षात येईल. बाकी सगळं जाऊ द्या, तिथे फक्त जेईचे पर्सेंटाईल ते तर चांगलेच आहे, तुम्हाला रँक दिसत आहेत. तुम्ही फक्त यांचे मार्क्स बघा. फक्त आपण बघू 12वीचे आणि 10वीचे मार्क्स बघा. फक्त इकडे फोकस करा तुम्ही. 97 एचएससी पीसीएम आणि मॅथ्स सायन्स बघा. 9900, 9800, 9600, 9690, 9600, 9690, 9996. हे तुम्हाला दिसतंय का, 94, 89, 97, 94, 84, 91. ऑब्व्हियसली जरी सब्जेक्टिव्ह पेपर आहे तरी कॅन्डिडेट्स इतके पण मूर्ख नसतात की त्यांना काहीच येत नाही. मॅथ्स सारख्या विषयामध्ये त्यांना चांगले मार्क्स येतात बोर्डमध्ये. ठीक आहे. थोडंफार होतं ना, मी म्हणतो की 97 नसेल एखाद्याला, कुणाला 75 पडतील, कुणाला 65 पण पडतील. देयर इज अ पॉसिबिलिटी. पण मग गडबड कुठे मी तुम्हाला सांगतो. थोडंसं जाऊ आपण. थोडंसं ना, मला आता तुम्हाला एक रँक दाखवायचं आहे. ठीक आहे. सर्टन रँक्स आय एम हॅव्हिंग. थोडं बघा.
थोडं या डेटा पॉईंटकडे तुम्ही बघा, हे जे ब्लँक स्पेस आहे ना, या डेटा पॉईंटकडे बघा, थोडंसं हे अनालिसिस करा आणि मला सांगा समजून हे कसं पॉसिबल आहे. हे होतं माझं HSC PCM. किती मार्क आहे HSC PCM? 12वीला किती मार्क्स आहे? 50 मार्क्स आहे 12वीला. बघा, जेईची गोष्ट करताय तुम्ही, जेईला 75 वरती पाहिजे PCMला. तो जो विद्यार्थी, जी विद्यार्थिनी त्याला किंवा जिला किती पर्सेंटाईल येत आहेत सर? 99.92. हे जेईचे पर्सेंटाईल आहे. 99.92 म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया पहिल्या 1500ची गोष्ट करतायत, 1500 चे 2000, म्हणजे आपण IITच्या लेवलच्या मुलांची गोष्ट करतोय. कारण साधारण जे मुलं जेईला टॉप करतात ना, आसपास त्याच्याच आसपास ऍडव्हान्सचा पण रिझल्ट असतो. IITians, वी आर टॉकिंग अबाउट IITians, IIT मुंबई, COEP वगैरे तर गेलं, ते तर खाली राहिलं. 99.92 म्हणजे पूर्ण भारतातून 1500 ते 2000 आहे. तर हे जो कोणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे त्याला मॅथ्सला किती आहे, बोर्डला किती आहे? 50%. 12वीला PCMला बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स कुठे पण सगळीकडे कमी आहे. आता तुम्ही म्हणू शकता की सर असं होऊ शकतं की सर विद्यार्थी, तुम्ही कळालं, तुम्ही म्हणता PCMचा 75चा क्रायटेरिया आहे, पण विद्यार्थी आजारी पडला असेल बोर्डला. मी म्हणतो चला बोर्डला आजारी पडला, सीईटीचा तर पेपरच दिला नाही. हे जर बघायला गेलं ना, हे काय सर? हे सीईटीचे पर्सेंटाईल आहे. हे जर तुम्ही बघायला गेलं, हे सीईटीचे पर्सेंटाईल आहे. थोडंसं वरती जाऊ आपण, हे सीईटीचे पर्सेंटाईल आहे. इकडे जे दिसत आहेत ना, ते MHT CET टोटल पर्सेंटाईल आहे. थोडं खाली आपण, थोडं खाली आल्यानंतर आपल्याला दिसेल हे ब्लँक स्पेस बद्दल मी चर्चा करत होतो. तो सीईटी तर दिलीच नाही, सीईटीची गरज पडली नाही. म्हणजे तुझं 12वी खराब आहे. 12वी खराब झाल्यानंतर जे काही आजारी पडलं वगैरे, सीईटीला पण आजारी असेल का? आणि जेईला बरोबर झालं, जेईला सगळं बरोबर झालं, ठीक आहे, बरं जाऊ दे, झालं असलं असं झालं असेल, देयर इज अ पॉसिबिलिटी. चला, लेट अस कम टू द 10th क्लास. 10th क्लासचे तुम्हाला मार्क्स दिसतात का इथे? 61, 64, 42, 47, 87. इकडचं जाऊ दे, हे इंग्लिश आहे, हे मॅथ्स सायन्स आहे बघा. 42 मॅथ्सला, 42 सायन्सला 47. 10वीला 100 पैकी मॅथ्सला 42 मार्क्स, सायन्सला किती सर? 47 मार्क्स. म्हणजे अच्छा, याच्या वरचे बघा कसे आहेत? 100, 95, 98, 95, 98, 98, 97, 89. पॉझिटिव्ह कोरिलेशन काम करते. एखादं एक्सेप्शन असू शकतं ना, बघा इकडे 74 आहे. अच्छा, हा पण थोडा रिझल्ट डाऊटफुल आहे, बट अगेन लेट अस नॉट, मी फक्त जे असे रिझल्ट सांगितले जे मला क्लिअर कट वाटतंय की तिथे प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. सो तुम्हाला हे दिसतंय का? 10वीला पण मार्क्स नाही, 12वीला पण मार्क्स नाही, सीईटी दिलीच नाही, डायरेक्ट जेई टॉप केली, डायरेक्ट IITला तर जाणार नाही बरं काही विद्यार्थी, कारण 75चा क्रायटेरिया आहे ना. IITला नाही जाणार, पण NITला तर जातील. बरं, NIT असेल किंवा स्टेट कॉलेजेस असतील तिथे तर जातील बरं का. बरं ठीक आहे सर, हा एकच सांगितलं सर तुम्ही, एकच सांगितलं, एक नाहीये, अजून डेटा पॉइंट्स आहेत. थांबा, मी तुम्हाला सांगतो कुठले कुठले रँक मी म्हणतोय. वी कॅन कम टू रँक नंबर, थोडं आपण खाली जाऊ, ठीक आहे, थोडं आपण खाली जाऊ. सो हा तुम्ही बघा 39चा रँक बघा, हा वाला रँक बघा तुम्ही, हा वाला रँक बघा. इथे ब्लँक स्पेस दिसायला लागली ना, सी दिस ब्लँक स्पेस, ठीक आहे. मी विद्यार्थ्याचे नावं डिस्क्लोज करणार नाही, कशाला विद्यार्थ्याला त्रास द्यायचा, आपल्या विद्यार्थ्याशी काही संबंध नाही. वी आर जस्ट पुटिंग हिअर फॅक्ट्स, ठीक आहे. हे फॅक्ट्स आहेत. ऑथॉरिटीज शुड डिसाइड, पीपल शुड डिसाइड की काय झालंय आणि काय नाही झाले. बघा इकडे, सीईटी द्यायची गरज नाही. कशाला देऊ सीईटी? अच्छा, का गरज नाही? कारण की जेईला किती पर्सेंटाईल आहे? 99.84. अगेन 99.84 म्हणजे पहिल्या 3000 मध्ये वगैरे तुम्ही कन्सिडर करू शकता. अच्छा, हे पण IIT लेवलचा विद्यार्थी आहे. PCM किती आहे सर? 56.33. व्हॉट इज PCM? 56.33. ओके, 50, 55, 67 बघा, 10चे मार्क्स बघा तुम्ही, 48, 64. हे तुम्ही जर कम्पेअर कराल ना, आजूबाजूचे 10चे मार्क्स यांचे कम्पेअर कराल ना, तुम्हाला लगेच दिसून येईल हा जो कॅन्डिडेट आहे 48, 64 वाला, वरचा बघा 91, 96, 100, 95. सो 10thला पण परफॉर्म केलं नाही, 12thला पण परफॉर्म केलं नाही, सीईटीची गरज नाही, डायरेक्ट जेई. किती भारी ना, किती भारी. काहीच करायची गरज नाही, ठीक आहे. ओके, अच्छा, तर एवढंच आहे का? नाही, अजून तुम्हाला सांगतो, अजून रँक्स आहेत, भरपूर रँक्स आहेत, काही 1-2 रँकचा विषय नाही हा. देर आर मेनी, ठीक आहे. लेट अस गो टू द अनदर डेटा पॉइंट इज रँक नंबर. ही लिस्ट तुम्ही तुमची काढून बघा आणि मी जे सांगितलं ना ते अनालिसिस करा, कुठल्या रँकला काय ते सगळं बघा तुम्ही, तुम्हाला कळून जाईल. मी खाली लिस्ट देतो, ठीक आहे. लेट अस गो टू दिस रँक. हा वाला रँक बघा, हा ठीक आहे. चला हा वाला रँक बघू आपण.
जेई मध्ये काय पर्सेंटाईल आहे? जेई मध्ये 99.78 आहे. 99.78 म्हणजे ज्यांनी मोठे मोठे क्लास लावले तुम्हाला माहिती असेल या पर्सेंटाईलचं महत्व काय असतं जेई मध्ये. ठीक आहे, NIT वगैरे तर गॅरंटेड आहे. IIT लेवलचे विद्यार्थी, साधारण विद्यार्थ्यांची गोष्टच करत नाही. यांनी सीईटी दिली बरं का, सीईटी दिली, सीईटी ब्लँक नाही सोडली, सीईटी दिली. सीईटी दिली. सीईटीला किती पर्सेंटाईल आहे सर? सीईटीला पर्सेंटाईल आहे 70. सीईटीला पर्सेंटाईल कमी आणि जेईला जास्त होऊ शकतं का? येस, पॉसिबिलिटी असते. देर इज अ पॉसिबिलिटी. एखाद्याची जेई चांगली दिली, उगाच आई वडिलांनी म्हटलं नावाला सीईटी देऊन आले, होऊ शकतं. पॉसिबिलिटीज आर देअर. आय एम नॉट पुटिंग हिअर की हा मी जे म्हणतोय ते खरं आहे, मी काहीच म्हणत नाही. बेसिकली आय एम जस्ट आस्किंग सम, देर आर हेवी डाउट्स विच इज जस्ट नीड टू आन्सर देम. तर लेट अस गो टू HSC PCM. HSC PCM ला किती आहे? 45.67. कम ऑन, 45.67. अरे जो विद्यार्थी IIT ला जाण्यासारखा आहे त्याला 45 मार्क्स पडतात 12वीला. PCM ला, CET ला सुद्धा कमी पडतात. विद्यार्थी जे आहेत ना जेईचे, जे इतक्या हाय लेवलचे विद्यार्थी आहेत ते रात्रंदिवस बोर्डचा सुद्धा अभ्यास करतात बोर्ड जवळ आल्यावर. आणि हे तुम्हाला दिसत असेल, यू कॅन सी द मार्क्स आजूबाजूला तुम्हाला दिसत असतील ना, हे बघा 92, 87, 83, 81, 83, 95. यू कॅन सी द पॉझिटिव्ह कोरिलेशन. असं होऊ शकत नाही, पण तरी झालं असेल. मी म्हणतो तरी झालं असेल. इकडे कोणीतरी आजारी पडलं असेल, इकडे कोणीतरी आजारी पडलं असेल, इकडे पण आजारी असेल, किंवा इकडे अजून काहीतरी झालं असेल, है ना, नातेवाईकाचं काहीतरी झालं असेल, काही झालं असेल, आपल्याला काय माहिती. लेट अस गो टू द SSC चे मार्क्स बघा तुम्ही. SSC चे मार्क्स बघा. SSC चे किती मार्क्स? तुम्ही म्हणाल सर मॅथ्सला 79 आणि सायन्सला 75. मॅथ्सला 79, सायन्सला 75. आता हे मार्क्स पण कमी आहेत. हे मार्क्स पण कमी आहेत. का कमी आहे? कारण इकडचे आजूबाजूच्यांचे मार्क बघ किती बघा तुम्ही, 100, 94, 99, 97, 99, 92. सर असं कसं? म्हणजे तुम्ही 10वीला एखाद्याला कमी आले तर तुम्ही 79 आणि 75 आले तर त्याच्यावर डाऊट घेणार? नाही. मी डाऊट घेण्याची शक्यता तेव्हा जास्त म्हणणार जेव्हा 10वीला पण कमी आहे रिलेटिव्हली, इकडे PCM ला पण कमी आहे, CET ला पण कमी आहे आणि जेईला खूप जास्त आहे. जेईला खूप जास्त आहे. आता ही लिस्ट, या लिस्ट मध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत. अनेक म्हणजे काय सर? अर्धे विद्यार्थी काय? आय एम नॉट सेइंग दॅट. देर आर डिस्क्रिपन्सीज. सर तुम्ही जे डेटा अनालिसिस करता त्यावरून तुम्हाला काही ट्रेंड कळाला का? याच्यात काही ट्रेंड दिसतो का? सो सॅडली ना याच्यात मला काही असा डेफिनेट ट्रेंड नाही मिळाला की असं होतच. म्हणजे इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट्स तर मिळत आहेत पण एक स्ट्रॉंग ट्रेंड एस्टॅब्लिश नाही झाला. जसं सीईटीला आपण दाखवलं होतं की पहिल्या रँक्स मध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर असे खूप जास्त कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना HSC आणि SSC दोन्हीकडे कमी. सो इथे ना माझा असा अंदाज आहे बरं का, मला अशी शक्यता वाटते. बघा तुम्हाला इथे कोरिलेशन दिसेल. HSC ला 60 पेक्षा कमी किती जणांना आहे? तर पहिल्या 100 मध्ये 7 जणांना आहे, नंतर 5, नंतर 4, नंतर परत ते 7 होत आहे, 2, 4, 5, 1. सो तुम्हाला थोडंसं दिसत असेल की थोडासा हा आकडा आहे ना 7, 5 थोडासा हेवी आहे, टॉप हेवी आहे. बट स्टील मी हे म्हणणार नाही की हा टॉप हेवी आहे. कारण जर बघायला गेलं खाली 6, 6, 6, 6, 5, 5, 2, 2, 2, 4, 4, 5, 5, 2, इथे 8 पण आहे, 3 पण आहे, 5 आहे, 12 आहे. देर इज अ पॉसिबिलिटी. पण हा जर 7च्या जागी लेटेस्ट से 25 असतात, 27 असतात, 13, 15, 20 असतात, दॅट कॅन बी कन्सिडर्ड. पण 1-2 आपण म्हणू शकत नाही. SSC ला पण तेच आहे. जर SSC ला मॅथ्स पकडला क्रायटेरिया 80 पेक्षा कमी किती जण, तर 4, 4, 4, 6, 1, 3, 4, 4, 1, 9, 9, 4, 5, 3 वगैरे वगैरे. तो स्ट्रॉंग कोरिलेशन दिसत नाही मला, पण गडबड आहे हे नक्की. मग याचे कारण काय असू शकतात? मला काय वाटतं ना पर्सनली, द रिझन्स कॅन बी की हे आता जर सॉल्व्हरची थिअरी पकडली की जर सॉल्व्हर असतील, असे कोणी तथाकथित सॉल्व्हर असतील, तर जेईचा पेपर आहे ना सॉल्व्ह करायला अवघड आहे. म्हणजे जेई मध्ये ना जर सॉल्व्ह करायला तो पेपर अवघड आहे ऍज कम्पेअर टू सीईटी. सो असं होऊ शकतं की यांचे पर्सेंटाईल युनिफॉर्म नसतील. जसं सीईटी मध्ये कसं आहे ना की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डायरेक्टली रिपीट होतात. सीईटीचा पेपर कॉपी करायला काही डोकं लागत नाही. टू बी व्हेरी फ्रँक, तुम्ही प्रिव्हियस इयरची बुक जरी घेऊन बसले तरी तुमचा मेजॉरिटी पेपर सॉल्व्ह होऊन जाईल. थोडाफार मॅथ्सला सॉल्व्हिंग लागतं, बाकी कुठे लागत नाही जास्त तेवढं. फिजिक्सला पण थोडंफार. पण जेई मध्ये कसं आहे, कारण जेई मध्ये पेपर इज डिफरंट राईट. पेपर थोडा डिफरंट असतो, थोडा लॉजिकल असतो ना, म्हणून ना होऊ शकतं की ते जे सॉल्व्हर्स आहेत त्यांनी पर्सेंटाईल आहे ना असं टॉपला आणून नाही ठेवलाय. काही जणांचा आणून ठेवलाय, काही जणांचा नाही आणून ठेवलाय. मग यांनी काय होतं ना, यांनी कॅन्डिडेट्स डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे सगळेच जण जेईला त्या शिफ्टला किंवा म्हणजे सगळेच जण एकदम टॉपला नाही येऊ शकत. मग डिस्ट्रीब्युशन झालंय त्यांचं, म्हणून आपल्याला एक क्लिअर कट ट्रेंड एस्टॅब्लिश दिसत नाही. नंबर 1. नंबर 2, असं होऊ शकतं की जेई मध्ये याचा ट्रेंड आहे पण खूप स्ट्रॉंग नाहीये. म्हणजे असे कॅन्डिडेट्स, घोस्ट कॅन्डिडेट्स, म्हणजे जेईच्या सिस्टमला मॅन्युप्युलेट करायचं असेल तर ती होऊ शकते. बट देर इज अ पॉसिबिलिटी
म्हणजे ती मॅनिप्युलेशन होऊ शकतं, बट दॅट मॅनिप्युलेशन इज हार्ड टू डू. सीईटी सारखं नाहीये. सीईटीला जसं डेटा म्हणतो बरं का, अगेन डेटा म्हणतो, देर इज अ डाऊट की टॉपला तुम्हाला डायरेक्ट दिसेल की अरे 50 विद्यार्थी आहेत, 30-40 विद्यार्थी आहेत, 60-70 विद्यार्थी आहेत. सीईटीला तर ओपन शट होतं, पण जेईला देर इज अ डिफिकल्टी टू डू दिस. बट स्टील माझं असं म्हणणं आहे की असे कॅन्डिडेट्स तर आलेत. आता ते तर तुम्ही सांगायचं, ते तर म्हणजे जे लोक बघतायत, मी तुम्हाला तर हे पण सांगितलं की डेटा कोरिलेशन असं काही म्हणत नाही. सो आय एम नॉट हिअर टू क्लेम समथिंग. व्हॉट आय एम सेइंग इज की येस, देर इज अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की असे कॅन्डिडेट्स आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की आपण तर फक्त पीसीएमचा क्रायटेरिया पकडलाय. होऊ शकतं ज्यांना पीसीएमला चांगले त्यांनी पण जेईचं मॅनिप्युलेशन करायची शक्यता आहे. हू नोज, कसं माहिती पडेल आपल्याला? इज देअर एनी वे? नो वे. मग आपण काय करू शकतो? मला असं वाटतं ना, व्हॉट आय थिंक इज, व्हॉट इज द सोल्युशन टू दिस? मला असं वाटतं देर इज अ स्ट्रॉंग नीड, देर इज अ स्ट्रॉंग नीड की आपल्याला आहे ना एक सेपरेट बॉडी पाहिजे. अ सेपरेट बॉडी, सीबीआय सारखी पॉवर असणारी बॉडी, जी ओव्हरऑल कंट्रीमध्ये जेवढ्या एक्झामिनेशन आहे ना, स्टेट लेवल असू दे किंवा नॅशनल लेवल असू दे, त्या एक्झाम्सकडे फक्त तिथे बघणं काम असेल. जिथे जिथे हाय स्टेक्स आहेत, जेईला एवढे विद्यार्थी बसतात, नीटला बसतात, त्याच्यानंतर इकडे काय म्हणतात तुम्हाला सीईटी आहे, सीईटीला पण लाखो लोकांचं भविष्य लागलेलं इथे. ठीक आहे, तर अशी एक सेपरेट बॉडी पाहिजे ज्याचं काम फक्त इन्व्हेस्टिगेशन असेल टू इन दिस एक्झामिनेशन्स. कारण विषय काय आहे ना, की असे जर विद्यार्थ्यांची संख्या वाढली ना, तर मेरिट विल बी हेविली कॉम्प्रोमाइज्ड. आणि हे लोक आहेत ना टॉपची सीट खातात, म्हणजे जी मेरिटवर येणारी सीट आहे ना ती सीट खातात. सो त्याच्यानंतर काय होईल, मग इन्स्टिट्यूशन्स खराब होतील आपल्याला. कारण आपले जे इन्स्टिट्यूशन्स आहे त्याला लॉजिक लागतं, त्याला सायन्स लागतं, अनालिसिस लागतो. त्याला जर चांगलं रन करायचं असेल, सो कॉल्ड टॉप IITs, टॉप NITs मधून चांगल्या प्लेसमेंट पाहिजे असतील, की आपल्या मुलांना तिथे जायचं असेल, तर तसं कॉलेज पाहिजे. सो मला असं म्हणायचंय की डू यू हॅव एनी रिझन? तुम्हाला काही रिझन दिसतंय का? म्हणजे मला तर, मी खूप विचार केला कसं होऊ शकतं हे. म्हणजे इज देअर अ पॉसिबिलिटी की 10वी मध्ये इतकी कमी आहे, 12वी मध्ये कमी आहे, सीईटी द्यायची गरजच नाहीये? म्हणजे हा ट्रेंड मी बघितला की सीईटी दिलीच नाही विद्यार्थ्यांनी. एकतर सीईटी दिलीच नाहीये त्यांनी, 12वी-10वीला इतके कमी असून पण सीईटी द्यायची गरज नाहीये. जनरली ज्याला 12वी-10वीला कमी असतं ना, त्याचं सीईटी स्पोट पाणी असतं, कारण त्याला माहिती त्याचं जेईला होऊ शकत नाही. पण या विद्यार्थ्यांनी जेईला टॉप केले 99.9, 99.8, 99.7, पण सीईटी दिली नाही. 10वी-12वीचं तर काय तुम्ही बघितलं. सो व्हॉट इज दिस? व्हॉट कॅन बी रिझन ऑफ दिस? काही असं एक रिझन असू शकतं, रेअरेस्ट ऑफ द रेअर, की काहीतरी झालं असेल बाबा घरी. देर आर रॅन्डम थिंग्स. ठीक आहे, विद्यार्थ्याला नसेल सुचलं जेई मध्ये. आता जेवढे कोचिंग इन्स्टिट्यूटचे टीचर्स आहेत किंवा पेरेंट्स आहेत, तुम्ही सांगा बरं, तुमच्या समोर असे एक्झाम्पल आलेत का? की एक तर असं पण एक्झाम्पल आहे की मॅथ्सला 10thला काहीतरी 40 मार्क्स आहे, अराउंड 40-41 आहे, आणि तिकडे जेईला 99.9च्या आसपास, 99.8च्या आसपास, 12वीला पण कमी आहे. देर आर मेनी, म्हणजे असे जर तुम्ही रँक स्वतःहून बघितले ना, तुम्हाला स्वतःला लक्षात येईल. मला वाटतं ना, कारण की सीबीआयची इन्क्वायरी पण आहे, याला प्रिव्हियस बॅकग्राऊंड पण आहे काही ना काही, आणि सीईटी मध्ये पण हे प्रकार घडलेत, त्याची दाट शक्यता आहे. बरोबर आहे, म्हणजे सीईटी मध्ये संशय येतोय आपल्याला, MBA सीईटी मध्ये पण संशय आहे, दाट संशय आहे. नीटचं प्रकरण झाले. सो आता आणि हे जेईचा पण डेटा सांगतोय की काही प्रमाणात असं होतंय. आता हा तर महाराष्ट्रापुरता डेटा आहे. हा जर पॅन इंडिया आपल्याला डेटा मिळाला, कारण पॅन इंडिया डेटा मिळणं अवघड आहे. रिझन बिंग की NTA जो आहे ना, तो इंडिया लेवलचा डेटा असा कॅन्डिडेटचा रिलीज करत नाही, हे तर सीईटी वाले रिलीज करतात. तर आपल्याला तो पूर्ण डेटा घ्यावा लागेल की पहिले 10,000 विद्यार्थी जे ऑल ओव्हर इंडिया टॉप 10,000, त्यांचे 10चे मार्क्स कसे, त्यांचे 12चे मार्क्स कसे, आणि त्याचा स्टॅटिस्टिकल अनालिसिस करावं लागेल. म्हणजे आपल्याला कळेल की काय गडबड असायची शक्यता आहे. आणि ऍट द सेम टाइम हे जे डाऊटफुल रँक्स आहेत किंवा डाऊटफुल कॅन्डिडेट्स आहेत ना, त्यांच्यासाठी काय करू शकतो माहिती का आपण? देर इज अ व्हेरी सिम्पल मेथड. काही बोलू नका, कशाला कॅन्डिडेटला बोलवता, काहीच बोलू नका, काहीच गरज नाही. ते जे पण जेईच्या कोचिंगला असतील, आता इतके हाय पर्सेंटाईल म्हणजे कोचिंग लावल्याची दाट शक्यता आहे, जे जेईच्या कोचिंगला असतील त्यांची तिथून मार्कलिस्ट मागवा. ठीक आहे, त्यांचे सेंटर्स काढा, त्यांचे ना दोन्ही शिफ्टचे आहे ना, बोथ शिफ्टचे पर्सेंटाईल काढा. हीच मागणी आम्ही सीईटीला पण केली आहे. बोथ शिफ्टचे पर्सेंटाईल का काढा? कारण जो कॅन्डिडेट आहे ना, जसं आता इमॅजिन करा की मला फ्रॉड करायचंय आणि मला 15 लाख देऊन मला जेई मध्ये सीट पाहिजे. ओके, आता जेई मध्ये जर मला सीट पाहिजे आणि मला फ्रॉड करायचं आहे, आणि सो कॉल्ड जी सॉल्व्हर्सची टीम आहे, तर ती टीम एका शिफ्टला काम करेल, 2 शिफ्टला काम नाही करणार. रिझन बिंग की दुसऱ्या शिफ्टला दुसरं गिराईक मिळेल त्यांना. दॅट इज अ इकॉनॉमिक्स, राईट? इकॉनॉमिक्स. मी एकावरच 2दा काम का करू?
ठीक आहे. सो ते एका शिफ्टला ताकद लावतील आणि दुसऱ्या शिफ्टला लावणार नाही. सो हा एक परत एकदा एक थिसिस आहे, हा लॉजिकल थिसिस आहे. तर दोन्ही शिफ्टचे आपल्याला मार्क्स पाहिजेत, दोन्ही शिफ्टचे मार्क्स पाहिजेत, त्यांचे एक्झामिनेशन सेंटर्स पाहिजे, त्यांचे जेई कोचिंगची मार्क लिस्ट पाहिजे. ठीक आहे. इतकंच नाही, व्हॉट एक्स्ट्रा वी नीड इज आपल्याला पाहिजे यांचा अजून एक छोटीशी वायवा घेऊन टाका, त्याच्यामध्ये IIT चे प्रोफेसर्स बसवा, तुम्ही IIT चे प्रोफेसर्स बसवा आणि त्याच्यात छोटीशी वायवा घेऊन टाका. वायवा म्हणा, टेस्ट म्हणा, जस्ट टू चेक की खरंच. आता याच्यात असं नाही की ना परत एक जरी एक्झामिनेशन द्यायला हवा, आय एम नॉट सेइंग दिस. एक छोटीशी वायवा घेतली ना, प्रोफेसरला कळून जातं लगेच की विद्यार्थी कसा आहे म्हणून. 99.9 वाला ते IIT बॉम्बेला जाण्यासारखा विद्यार्थी पहिल्या 2000 मध्ये विद्यार्थी येतो, किंवा NIT सुरतकल, NIT वारंगल CS वाला विद्यार्थी. सो त्याला जर बेसिक प्रश्न आन्सर नसतं करता येईल है ना, आन्सर करताना गडबड होत असेल तर दिस क्लिअरली प्रूव्स की काहीतरी गडबड आहे, मेजर गडबड आहे. ठीक आहे. आणि दिस इज अ इश्यू ऑफ नॅशनल सिक्युरिटी. येस, आय एम सेइंग नॅशनल सिक्युरिटी, कारण एक्झामिनेशन्स ज्या आहेत ना त्या खूप जास्त महत्वाच्या आहेत. इफ यू आर, जर तुमचे जे ह्युमन रिसोर्स आहे, जे आपले मानव संसाधन आहेत, ते जर का कधी आपले परफेक्ट नसतील ना, जर आपण कोणाला पण तिकडे घुसत असतील ना आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये, तर जे काही तुम्ही स्टार्टअप, टेक्नॉलॉजी, एक्सपोर्ट, डिफेन्स या सगळ्या गोष्टी करतो ना आपण, ते होणं खूपच अवघड आहे. इट विल बी व्हेरी डिफिकल्ट देन. ठीक आहे. आणि हे तर झालं की एक्झाम लेवलला, आणि हे काय करू शकतो प्लस याच्या ऍडिशनल व्हॉट वी वॉन्ट इज सीबीआयची एन्क्वायरी. हे माझं मत आहे, अगेन माझं मत आहे, नॉट नेसेसरी. जे माझं मत आहे ते सगळ्यांचं मत असेल, हे तर मी थिसिस पुट केला. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पण मला खरंच वाटतं दिस इज अ नीड ऑफ द आवर, की आता ना हे वर्ष आपण एक 2026 ला एक रेफरन्स म्हणून लेट अस क्लीन ऑल एक्झामिनेशन प्रोसेस. सगळ्या एक्झामिनेशन प्रोसेस ज्या नॅशनल लेवल आहे, स्टेट लेवल आहे, जिथे मेजॉरिटी ऑफ द स्टेक्स इन्व्हॉल्ड आहे, त्याला क्लीन करू. सो दॅट आपलं जे भविष्य आहे ना, आपली जे मुलं आहेत ना, त्या मुलांना पण न्याय मिळेल आणि एक देश पण आपला योग्य प्रगती पथावर चालेल. आय होप दॅट दिस विल वर्क. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेअर करा. तुम्हाला जर पटला ना, तुम्हाला जर वाटत असेल की सर म्हणतायत त्याच्यात काहीतरी पॉईंट आहे, सो यू कॅन शेअर द व्हिडिओ आणि योग्य ऑथॉरिटीपर्यंत पोहोचवा. हे जे काही मी सोर्सेस घेतलेत ना हे बनवायला, तर ते मी तुम्हाला खाली ड्राईव्हची लिंक टाकेल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. जय महाराष्ट्र.